मंत्रालयामधल्या उंदीर मारण्याच्या या गैरव्यवहार प्रकरणी सरकारनं निवेदन केलं असलं तरी गैरव्यवहार उघडकीला आणणारे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत। अधिकारी चंद्रकांत पाटलांची दिशाभूल करतायत असा दावा चरण वाघमारे यांनी झी24 तासशी बोलताना केला। या संदर्भात माझे सहकारी दीपक भातुसे यांनी वाघमारे यांच्याशी साधलेला हा संवाद। वाघमारे साहेब, आज सरकारने जो स्पष्टीकरण विधानसभेत दिलं, स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन केलं आणि त्यात सांगितलं की या गोळ्या नव्हत्या तर उंदीर नव्हते तर ह्या गोळ्या होत्या आणि याच्यात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही आहे। कसं आहे, हे जे निवेदन आलेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या मार्फत सादर केलेलं निवेदन आहे। ॲक्च्युली या जी तक्रार खडसे साहेबांनी विधानसभेत मांडली त्या तक्रारीची अजूनही चौकशी सुरू व्हायची आहे। माझ्याकडे हातात जे पुरावे लागलेले आहेत त्या पुराव्यामध्ये क्लिअर कट गोळ्याचा कुठेही उल्लेख नाही। त्या ठिकाणी इरॅडिकेशन ऑफ रॅट्स बाय प्लेसमेंट ऑफ पॉयझन बाइट्स झिंक फॉस्फेट आर इंडोफ्रेम मिक्स विथ दी स्वीट ऑइल परफ्यूज शुगर एक्सेट्रा कंप्लीट या सगळ्या वस्तूपासून पॉयझन बनवायचा आणि ती उंदरांना द्यायचा। याच्यामध्ये त्याच्यावर रेट लिहिलेला आहे पण त्याचे नंबर लिहिलेले नाहीत की किती गोळ्या आहेत। गोळ्याच्या कुठंही मोजमाप पुस्तिकेत नोंदणी नाही, बिलामध्ये नोंदणी नाही। ज्या काही नोंदणी आहेत त्या उंदराच्या निर्मूलनाच्या नोंदणी आहेत आणि त्यामुळे हा कागद माझ्या हातात जो भेटलेला आहे तो प्रशासकीय व्यवस्थेच्या मार्फत RTIमधून घेतलेला कागद आहे। मी उगीचच विनाकारण आरोप केला नाही, पण दादांची कुठंतरी दिशाभूल अधिकाऱ्यांनी केलेली आहे। मी दादांची च्याबद्दल दादांनी जे निवेदन केलं त्यावर दादासोबत नक्की चर्चा करेल आणि माझ्या हातात जे कागद लागलेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी त्यांना जे निवेदन तयार करून सभागृहात मांडण्यासाठी दिलं त्या दोघांमध्ये तफावत काय आहे हे नक्की समजून सांगेल। तुम्ही काही प्रश्नही उपस्थित केलेले आहेत की जो खुलासा सरकारने केलेला आहे त्या संदर्भात हे जे काही प्रश्न आहेत की गोळ्या कशा पद्धतीने आल्या त्याची नोंदच नाही, एवढं जर विष आलं तर ते विष कुठे गेलं, त्याचबरोबर एवढ्या गोळ्या ठेवल्या तर ते उंदीर तरी मेले पाहिजे होते, ते किती मेले, हे सगळे जे प्रश्न उपस्थित केलेत काय तुमचे प्रश्न? सभागृहात जो निवेदनाला 3,19,000 उंदीर नसून गोळ्या आहेत। समजा 3,19,000 समथिंग गोळ्यांचा वापर झाला तर उंदरं किती मेले हा प्रश्न नक्की येईलच आणि मी माझ्या तक्रारीमध्ये त्या प्रश्नाचा उल्लेख केलेलाच आहे आणि त्या संबंधात चौकशी अजूनही सुरू झाली नाही। चौकशीचे आदेश झाले पण चौकशी सुरू झाली नाही। दुसरा विषय महत्त्वाचा आहे की मग या 3,19,000 गोळ्यांनी किती उंदीर मेले आणि ज्या ज्या विभागामध्ये ह्या गोळ्यांचा वापर करण्यात आला किंवा त्या म्हणजे पॉयझनिंग वस्तूपासून ज्या गोळ्या तयार करण्यात आल्या असतील त्या किती मजुरांनी गोळ्या तयार केल्या मंत्रालयामध्ये आणि कोणकोणत्या विभागात ठेवल्या, त्या विभाग प्रमुखाची परवानगी घेऊन ठेवल्या होत्या का, किंवा उंदरच जर नव्हते तर त्या गोळ्याचा वापर झाला कसा, मग त्या गोळ्या गेल्या कुठं, त्या खाल्ल्या कोणी? उंदरांनी जर तिथं उंदराचं निर्मूलन झालं आणि उंदराची संख्या मोजमाप पुस्तिकेत त्यांच्या मतानुसार ही गोळ्याची संख्या उंदराची संख्या नाही असं जर अधिकाऱ्यांचा समज असेल तर मग त्या गोळ्यांनी खाल्ल्या कोणी आणि खाल्ल्या नाही तर मग त्या गोळ्या फेकल्या कुठं? कारण 3,19,000 गोळ्यांची जर वजन जर आपण घेतलं तर एका गोळीच्या 10 ग्रॅम जरी वजन पकडला तर जवळपास 1300 क्विंटल त्या गोळ्यांचा वजन होईल। मग ह्या 1300 क्विंटल पॉयझन हा गेला कुठं जर उंदरांनी खाल्ला नसेल तर? आमदार चरण वाघमारे यांनी माहिती अधिकारात जे कागद बाहेर काढलेत त्या कागदानुसार अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्याचा शोध घेतला तर याच्यात निश्चितच दोष आढळेल आणि भ्रष्ट अधिकारी ज्यांनी थेट मंत्रालयात भ्रष्टाचार करण्याची हिंमत केलेली आहे अशांवर यामुळे कारवाई होईल। त्यामुळे सरकारने याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।